श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाच्याच अशी एक वेळ येते की जिथे आपलं मन पूर्णपणे खचून जातं, दबून जातं. आपण विचारच करत राहतो की माझं चुकलं तरी काय. कारण आपण प्रत्यक्षात खूप प्रामाणिक असतो, दुसऱ्यांना मदत करतो, दुसऱ्यांच्या भावभावनांची कदर करतो, परंतु सर्व गोष्टी आपल्या उलटच घडत जातात. आपल्या जीवनामध्ये अशी पण एक वेळ येते की आपल्या जीवनामध्ये काहीच चांगलं घडत नाही. सगळं कसं विस्कटल्यासारखं वाटतं. आणि या विस्कटलेल्या ज्या आयुष्याला हे गोळा करायचा असेल आणि त्याला जर आपल्याला योग्य मार्गावर आणायचा असेल तर श्री स्वामी समर्थांचा हा मंत्र अतिशय शक्तिशाली आणि प्रभावी आहे. हा मंत्र जर तुम्ही संपूर्ण ऐकला तर तुमच्या खचलेल्या मनाला उभारी येईल. मंडळी, जीवनामध्ये प्रश्न इतके आहेत की त्याची उत्तरं शोधता शोधता आपली पुरेवाट होऊन जाते. कधी पैशाचं टेन्शन, कधी मुलाबाळांचं टेन्शन, कधी आईवडिलांचं टेन्शन, कधी स्वतःचं, कधी आपल्याला कोणी फसवून जातं. अनेक प्रकारे आपल्या जीवनामध्ये संकट येतात आणि आपलं संपूर्ण जीवन दुःखात, कष्टात जातं. परंतु आता वेळ वेगळी आहे. स्वामींनी तुम्हाला आशीर्वादासाठी निवडलं आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्या समोर आला आहे. तुमच्या समोर व्हिडिओ येणे हा कुठलाही योगायोग नाही. स्वामी म्हणतात, बाळा, आता मी तुझ्या सोबत आहे, तुझ्या बरोबर आहे, तुझ्या हृदयात आहे आणि आता तुला जे काही कष्ट येईल ते मी दूर करणार आहे. तुझ्याकडे इतका पैसा येईल की पैसा ठेवायला जागा नसेल. प्रचंड धन आगमन तुला या 2026 सालामध्ये होणार आहे. मी तशी योजनाच करून ठेवली आहे. स्वामी म्हणतात, तुझी झोळी कमी पडेल इतके मी धन तुला देणार आहे. तुझ्या खात्यात बघ कोणीतरी अचानक रक्कम टाकेल किंवा एखादा पाहुणा तुझ्याकडे येईल आणि त्या व्यक्तीद्वारे तुला धनार्जन होईल किंवा एखादा साधू येईल, तो तुला धनाचा मार्ग सांगेल. हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच
या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता तेव्हा ते केवळ शब्द नसतात तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. 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 ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।